आजचा विजय सोहळा आहे मराठी भाषेच्या संदर्भात। हा ठरवून केलेला कार्यक्रम नाही आहे। आम्ही संघर्ष केला, सरकारने माघार घेतली आणि त्या विराट मोर्चाचं रूपांतर आता विजय मेळाव्यात होत आहे। जर पाऊस नसता तर मोर्चाही पावसात निघाला असता आणि हा मेळावा सुद्धा शिवतीर्थावर नक्कीच आम्ही केला असता, पण आता तो डोम वरळी येथे होतोय। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक पोचायला सुरुवात झाली आहे, कालपासूनच लोक येत आहेत। आता कार्यक्रमाची रूपरेषा आपण जी विचारताय, या कार्यक्रमाची रूपरेषा अत्यंत स्पष्ट आहे। महाराष्ट्रातल्या मराठी जनतेला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन नेते आणि दोन भाऊ यांनी मंचावर एकत्र येऊन मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला दिशादर्शन करावं अशी या आमच्या सगळ्या मराठी बांधवांची, कोट्यावधी मराठी माणसांची भूमिका आहे। आणि यात नक्कीच त्या दिशेनं आज आम्ही सगळ्यांनी मिळून ते जे दृश्य आहे ते महाराष्ट्राला पाहता येईल। साधारण 11:30 वाजता या कार्यक्रमाला प्रत्यक्ष सुरुवात होईल। या सोहळ्याला गाण्याचा किंवा इतर कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम तिथे नाही। आपण पाहिलं असेल, भव्य मंच आहे, भव्य स्टेज आहे आणि हजारो तिथे बसण्याची व्यवस्था हजारो लोकांसाठी केली आहे। सुरुवातीला राज्यगीत महाराष्ट्राचं वाजवलं जाईल आणि आमच्या कोळी बांधवांचा जे बँड आहे, बँड पथक वरळी कोळीवाड्यातून विशेषतः फार सुंदर असं एक मराठी संस्कृतीचं दर्शन त्या बँडच्या माध्यमातून जल्लोषाची सुरुवात होईल। आणि त्या दरम्यान आम्ही अनेकांना जर निमंत्रित केलं असलं, जर कोणी प्रमुख नेते आले इतर पक्षांचे आमंत्रण दिल्यानुसार, तर त्यांना सुद्धा आम्ही त्यांचं मराठी बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी मंचावर आमंत्रित केलं जाईल। या संपूर्ण कार्यक्रमाचं